नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच पाटील ट्रेडर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे YouTube चॅनलवरती आणि तो खूप नॉलेजेबल असणार आहे. तसंच हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा, कोणता पण पार्ट मिस नका करा, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट येणार. तर हा पूर्णपणे तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. तर आजचा टॉपिक आपला असणार आहे की कोटेक्स छान आहे की बायनोमो छान आहे. तर आज या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बायनोमोमध्ये मी पर्सनली ट्रेडिंग करायचं 4 वर्षात आधी. तर मी डिपॉझिट करायचं, मला विड्रॉल पण छान येत होते. तसंच एक तुम्हाला त्याच्यातली गोष्ट सांगतो की मी 10,000 रुपये एकदा बोनस कोड अप्लाय करून डिपॉझिट केले होते आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं, जोपर्यंत तुम्ही 10,000चे 100 टाइम्स नाही बनवत तोपर्यंत तुम्हाला विड्रॉल नाही भेटणार. आणि असंच करून त्यांनी माझ्यासोबत स्कॅम केला होता, जेणेकरून मला पुन्हा हिंमत नाही झाली की पुन्हा डिपॉझिट करून विड्रॉल करायचा. त्या टायमावर माझ्यासाठी 10,000 रुपीज म्हणजे एक ह्यूज अमाऊंट होती आणि ते मी बेअर नव्हतो करू शकत. पण आज मी करू शकतोय, कारण की आपल्याकडे चांगला प्लॅटफॉर्म आहे कोटेक्स. आणि कोटेक्समध्ये जर तुम्ही बोनस कोड यूज करत असाल आणि तुम्ही प्रॉफिट केलं असेल 20,000 किंवा 15,000, तर ते तुम्हाला फक्त ते 2,500 रुपीज कट करून तुम्हाला विड्रॉल देणार. तसंच एक बेस्ट ऑप्शन आहे, एक बेस्ट चांगली प्लेस आहे जिथे जाऊन तुम्ही बायनरी ट्रेडिंग करू शकता आणि जेवढं तुम्ही बोनस घेतलाय, जेवढं तुम्ही यूज केलाय बोनस, तितकंच तुमचे पैसे डिडक्ट करणार ते कोटेक्समध्ये. इफ जर तुम्ही लॉस केलाय कोटेक्समध्ये तर तुम्हाला ते पैसे एक पण द्यावं नाही लागणार आहे. लॉस झाला तर लॉस झाला, ते कोणत्या नेक्स्ट डिपॉझिट ट्रान्झॅक्शनमध्ये तुमचे पैसे काटणार नाही, बिलकुल नाही काटणार. तसंच जर आपण बायनोमोमध्ये बघितलं तर जर तुम्ही प्रॉफिट करताय तर तुम्हाला त्याची 100 टाइम्स बनवावं लागते, तोपर्यंत ते विड्रॉल देत नाही. हा एक तसं मला एक डिसएडव्हान्टेज वाटतो बायनोमोचा. दुसरी गोष्ट म्हटलं की इंटरफेस बायनोमोचा असं वाटते की एक गेम खेळतोय आपण, एखादा गेमच वाटतो एक प्रकाराने तो. आणि तसंच मला थोडं बरोबर प्रॉपर मार्केट अनालाइज करायला पण दिक्कत जाते बायनोमोवरती. आणि तसंच तुम्ही बघू शकता की कोटेक्सवरती आपण किती चांगल्याने एक फॉरेक्स चार्ट बघू शकतो, एक प्रॉपर अनालाइज करू शकतो मार्केट, एक प्रॉपर आपलं जे पण स्ट्रॅटर्जी आहे ते यूज करू शकतो. ते टूल्स देतात, इंडिकेटर देतात कोटेक्समध्ये पण, बायनोमोमध्ये पण देतात, पण तितक्या चांगल्याने आपल्याला अनालाइज करायला नाही होत बायनोमोमध्ये. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया की डिपॉझिटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम फेस होत आहे. बायनोमोमध्ये समटाइम्स डिपॉझिटमध्ये अडकून जाते, कारण की तुम्हाला सांगितलं की वीकेंड्समध्ये डिपॉझिट आणि विड्रॉलचा प्रॉब्लेम येत असतो. तर डिपॉझिट जेव्हा आपण बायनोमोमध्ये करतो तर कधी कधी वीकेंडला डिपॉझिट होऊन जाते, कधी कधी लाईव्ह ऑफ मार्केटला डिपॉझिट होऊन जाते. तसंच डिपॉझिट करता वेळेस अकाउंटमध्ये आपले पैसे येत नाही, आपल्या अकाउंटमध्ये दिसत नाही पैसे. तर आपण काय करतो की सपोर्ट टीमला आपण मेसेज करतो. तर बायनोमोची सपोर्ट टीममध्ये मला काही रिप्लाय आला नव्हता. तसंच मी पर्सनली एकदा ॲड केले होते, डिपॉझिट केले होते, तर माझे पैसे फसले होते. तर मी जाऊन स्वतः टेक्स्ट केलं होतं, मेसेज केला होता, मेल केला होता वरतून, पण त्यांचा काही तेवढा चांगला रिस्पॉन्स नव्हता आणि माझे पैसे पुन्हा एकदा रिकवर नाही झाले त्याच्यात. तर तसंच कोटेक्समध्ये जर तुम्ही कस्टमर सपोर्टवर गेले तर तुम्हाला लवकरात लवकर ते रिप्लाय करतात, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात, जेणेकरून तुम्ही आपला ट्रेडिंग कंटिन्यू स्टार्ट करू शकता. तर माझं इतकंच म्हणणं आहे की डिपॉझिट तुम्ही कोटेक्समध्ये चांगल्यापणाने करू शकता. बायनोमोचा थोडासा प्रॉब्लेम येतो डिपॉझिट आणि विड्रॉलसाठी. तर ते एक टाईप ऑफ स्कॅम वाटतो मला, कारण की ते लोकांचे पैसे फसवतात. बरेचसे लोक माझ्याकडे येतात की दादा मी बायनोमोमध्ये ॲड केले होते पैसे, माझे पैसे फसले आहेत, मी आता काय करू, तर काय सोल्युशन आहे. तर बरेचसे असे लोक येतात. तर मी तुम्हाला अवेअर करताय की तुम्ही चांगला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म यूज करा बायनरी ट्रेडिंगसाठी आणि ते यूज करा. जसं की मी पर्सनली कोटेक्स यूज करतो आणि बऱ्याच वर्षापासून मी यूज करतो आणि प्रॉफिटेबल आहेत. आणि एक प्रॉपर ट्रेडिंग चार्ट दिसतोय मला त्याच्यात, जसं सेम ॲज आपण फॉरेक्समध्ये बघू शकतो, ट्रेडिंग व्ह्यूवर बघू शकतो, सेम ॲज तसंच चार्ट भेटते, इंडिकेटर टूल सर्वच काही भेटतं, जेणेकरून आपल्याला प्रॉपर अनालाइज करू शकतो आपण मार्केटला आणि आपण ट्रेड विन करू शकतो, ट्रेड बघू शकतो आणि ट्रेड सेटअप आपण क्लिअर ठेवू शकतो. समटाईम्स बायनोमोमध्ये अकाउंट व्हेरीफाय होत नाही, कधी कधी लिंक किंवा OTP नाही येत. बरेचसे लोक बोलतात की दादा OTP नाही येत आहे बायनोमोमध्ये. तर असे बरेचसे प्रॉब्लेम्स मी बघितले आहे. तर मला तर असा पर्सनली प्रॉब्लेम नाही आला बायनोमोमध्ये, पण बरेचसे लोक मला बोलतात की बायनोमोमध्ये मला अकाउंट व्हेरीफाय नाही होत आहे, आधार कार्ड सबमिट नाही होत आहे. हे सगळे लहान छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहे बायनोमोमध्ये. कोटेक्समध्ये असं काहीच नाही, क्लिअर अँड कट आहे. तसं सपोर्ट टीम दिलेली आहे, सपोर्ट टीममुळे तुमची खूपशी गोष्ट हेल्प होऊन जातात, क्लिअर आउट होऊन जातात. आणि तसंच मी पण स्वतः बायनरी ट्रेडिंग करतो, कोटेक्स करतो. तर तुम्हाला जर काही पण प्रॉब्लेम्स इश्यूज फेस होत असणार तर तुम्ही मला पण पर्सनली मेसेज करून मी तुम्हाला तिथे गाईड किंवा क्वेरी तुमची असेल तर मी सॉल्व्ह करू शकणार. जर तुम्हाला पण माझ्यासोबत बायनरी ट्रेडिंग शिकायची आहे, माझ्यासोबत नॉलेज गेन करायचं आहे, माझ्यासोबत चालायचं आहे, माझ्यासोबत चालायचं आहे तुम्हाला पण,
आणि तसंच जर तुम्हाला माझ्यासोबत जर्नी स्टार्ट करायची आहे तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला प्रोसेस सांगणार. तसंच आपण आपल्या चॅनलवरती शुअर शॉर्ट सिग्नल देतो, प्रोव्हाइड करतो पब्लिक चॅनलवरती आणि VIP चॅनलवरती. तुम्ही ते चॅनल घेऊन प्रॉफिटेबल होऊ शकता, खूप काही गोष्टी शिकू शकता. तर इथेच आपण हा व्हिडिओ एंड करताय कोटेक्स आणि बिनोमोबद्दल. तर कोणता प्लॅटफॉर्म बेस्ट आहे फॉर बायनरी ट्रेडिंग? तर बेसिकली तर मी तर कोटेक्सच करतो. मी तर प्रेफर करेन की तुम्ही कोटेक्सच यूज करा, जेणेकरून तुमचं काही पण डिपॉझिट, विथड्रॉल, स्प्रेड, ट्रेडिंगमध्ये फ्लक्च्युएशन, व्हॉलेटिलिटी कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस नाही होणार. कधी कधी होतात की नेट इश्यू होऊन जातात आणि ट्रेड चुकीचे प्लेस होऊन जातात. ते मे बी सर्व्हर, तुमचा नेट वायफाय इश्यू असू शकते. पण कोटेक्समध्ये आता जास्तीत जास्त पर्सनली ते काही फ्लक्च्युएट नाही करत मार्केट, काही असं काही नाही करत. OTC मार्केट राहिलं तर ते लाईव्ह ऑफ मार्केट असते. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग वाटला असेल, तर लवकरात लवकर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत वेट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ आणू. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.